मित्र हो, महायुती सरकारमध्ये अर्थ खातं हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं होतं. अर्थातच अजित पवार यांच्याकडे हे खातं होतं. सरकारमध्ये आणि राजकारणासाठी सुद्धा हे खातं अत्यंत महत्वाचं मानलं जातं. बरेचसं राजकारण या खात्याच्या मार्फत केलं जातं. त्यामुळं सत्तेतल्या सगळ्याच पक्षांना हे अर्थ खातं आपल्याकडेच असावं असं वाटतं. 28 जानेवारीला अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. अजितदादांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं, पण याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कौशल्यानं अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थ खातं स्वतःकडे ठेवून घेतलं. अर्थसंकल्प मांडून झाल्यावर किंबहुना चालू अधिवेशन संपल्यावर हे अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीच्या स्वाधीन केलं जाईल असं आश्वासन भाजपाकडून आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही सुरुवातीला दिलं गेलं होतं. पण त्यानंतर सुद्धा अर्थ खातं आज तागायत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच ठेवून घेतलं. अजितदादांच्या राष्ट्रवादीतले नेते या खात्याच्या प्रतीक्षेत राहिले, परंतु आता मात्र भारतीय जनता पक्षानं हे अर्थ खातं सहजासहजी सोडायला नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत सुनेत्रा पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत कडक शब्दामध्ये आपली खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे. अर्थ खात्याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सविस्तर बोललेलो आहोत, मात्र त्यांच्याकडून या विषयावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही असं सांगत सुनेत्रा पवार यांनी ही खंत व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर यावर चर्चा टाळली जात असल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात ही अस्वस्थता वाढलेली आहे. अजित पवार यांच्याकडे असलेलं हे महत्वाचं खातं राष्ट्रवादीला देण्यामध्ये भाजपाकडून चालढकल होत असल्याचं राष्ट्रवादी नेत्यांच्या आता पुरतं लक्षातही आलेलं आहे. राज्यातील नेत्यांशी चर्चा करण्याऐवजी भारतीय जनता पक्षानं हा चेंडू आता थेट दिल्लीच्या दरबारामध्ये टोलवलेला आहे. अर्थ खात्याविषयी जे काही ठरवायचं आहे ते आमच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्याशी बोलून ठरवा. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशी याबाबत चर्चा करावी असं भाजपानं राष्ट्रवादीला आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे सरळ सरळ भाजपनं अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या राष्ट्रवादीला गंडविण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. अजित पवार हयात असते तर हे झालं नसतं. भाजपनं असा उद्योग नसता केला. भाजपच्या या दिल्लीवारीच्या अटीमुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यामध्ये मोठा संताप पाहायला मिळू लागलेला आहे. अजितदादांकडे असलेलं खातं पक्षाकडेच राहणं हा आमचा अधिकार आहे अशी भावना याच बैठकीमध्ये अनेक नेत्यांनी आक्रमकपणे मांडली. आणि मग तरी हे खातं मिळत नसल्यामुळं सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आपल्या मनातली खंत बोलून दाखवलेली आहे. बघा, ज्यांचं आहे त्यांना द्यावं एवढं साधं सरळ हे गणित असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आधी देतो म्हणून सांगितलं आणि आता दिल्लीची वाट दाखवायला लागलेले आहेत. मऊ लागलं म्हणून कोपरानं खाण्याचा हा प्रकार नाही का हो? अजित पवार हयात असते तर हे झालं असतं का? मग त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्याशी हे असं राजकारण करणं कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.